शिवसेना उमेदवारांची यादी तयार असून येत्या 1-2 दिवसात ही यादी जाहीर करणार आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तसंच युतीच्या 45 जागा जिंकू असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला। आदित्य वर्माचं कोणतेही बंधन नसून आदित्य निवडणूक लढवणार नाही अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन केलंय, तर शिवसेनेची साथ मिळावी म्हणून सुजय विखे पाटील यांनी विनंती केली आहे। आम्हाला कोणी घेता का अशी अवस्था नारायण राणेंची झाली असून यापूर्वी शिवसेनेत येण्याचे अनेक प्रस्ताव त्यांनी पाठवले होते, मात्र उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावले असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केलाय। आम्ही कोणी घेतं का अशी विनंती नारायण राणे यांनी ठिकठिकाणी करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे। युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 24 मार्चला कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे। अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। उद्या काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। या बैठकीत महाआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असून जागा वाटप आणि महाआघाडीच्या चर्चेवर निर्णय होणार आहे। काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। रयत क्रांती संघटना चौथ्या आघाडीत सामील होणार नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय। सदाभाऊ खोत यांनी लोकसभेसाठी हातकणंगलेची जागा हवी आहे, पण मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही सदाभाऊ म्हणाले। सुजय विखे पाटलांचा मुकाबला राष्ट्रवादीच्या अरुण जगतापांची होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडून आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। नगर दक्षिणच्या जागेसाठी जगतापांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते। येत्या 2 ते 3 दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असून शरद पवार नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करतायत असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। पार्थ पवार यांनी एकविरा देवीचं आणि महाडच्या अष्टविनायकाचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। अजित पवारांनी देखील यासाठी कंबर कसली आहे। जोर बैठकांना सुरुवात झाली असून पार्थ पवार यांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे। अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी कार्यालयातील एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर महाड गणपतीचंही दर्शन घेतलं। त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुरेश लाड, दत्ताजी मसूरकर कार्यकर्ते सोबत होते। खालापूर, कर्जत, शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची ते आता भेट घेणार आहे। माढा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे। शरद पवार लढले तरच माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे प्रश्न सुटतील असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांना आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे। यासाठी आशिष देशमुख यांनी काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली। संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। युती आणि आघाडीला संभाजी ब्रिगेड प्रखर विरोध करणार आहे, तर सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबादसह 18 जागा लढवणार आहे। कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला आहे। तसंच कोळंबकर यांनी कायम पक्षनिष्ठा बाजूला ठेवून वैयक्तिक स्वार्थ पाहिला, त्यामुळे कार्यकर्ते आणि जनता त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याचंही राजू वाघमारे म्हणाले। भाजपनं आता नवा फंडा अवलंबला यायचं असेल तर आत्ताच्या लोकसभेनंतर दरवाजे बंद होतील असं म्हणत रणजितसिंह मोहिते पाटील आणि कालिदास कोळंबकर यांना अल्टिमेटम दिल्याची सूत्रांची माहिती मिळते। लोकसभेला पूर्ण ताकद वापरण्याची भाजपची खेळी असून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावण्याची सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय। कोल्हापूर विमानतळावर उतरताच विखे पाटील माध्यमांशी न बोलताच निघून गेले। मनसेचा लोकसभेचा निर्णय अजूनही राज ठाकरे यांनी जाहीर केलेला नाहीये, पण दुसरीकडे मनसेमध्ये पक्षप्रवेश सुरू झाले आहेत। मुंबई उपनगर, घाटकोपर आणि टिळकनगर भागातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केलाय। राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभा निवडणुकीत चांगलीच बॅटिंग करावी लागणार आहे, कारण यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निवडणूक चिन्ह म्हणून बॅट मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांनी राजू शेट्टींची भेट घेतली। महायुतीत आणण्याचा यावेळी संदेश देण्यात आला, मात्र राजू शेट्टींकडून त्याला स्पष्ट नकार देण्यात आला अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक जाहीर झाली आहे। निवडणुकीत टिटवाळातून उभे राहिलेले उमेदवार कमलाकर शेलार यांच्या प्रचारात चक्क मोक्काचा आरोपी सहभागी झाल्यानं खळबळ उडाली आहे। संतोष गोंधळी असं या मोक्काच्या आरोपीचं नाव असून 2 बंदूकधारी बॉडीगार्ड सोबत प्रचारात फिरत असताना दिसून आलाय। दौंड तालुक्यातल्या राहू पिंपळगाव येथील शिवजीत सक्सेस कंपनीनं बारामती तालुक्यातल्या विविध बचत गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून रकमा वसूल करत लाखो रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणी बारामती तालुका
पोलिसांनी कंपनी मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण हे औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत आहेत. औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि जालना दोन्ही जागा काँग्रेसकडे राहणार असून 2 दिवसात अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. तर 15 तारखेपासून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याला कारणही तसंच आहे. शिक्षक संघटनेच्या मागणीनंतर निवडणुकीच्या कामातून 10वी आणि 12वीच्या शिक्षकांची सुटका करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं परिपत्रक काढले आहे. चंद्रपुरात जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. 2 मार्च पासून किमान आणि थकीत वेतन मिळावं म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे हे ठिय्या आंदोलन केल्याचं कंत्राटी कामगारांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी 16 मार्चला सादर केली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्चला महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यातील जागांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वाड्रा केवळ एक मुखवटा असून मुख्य भ्रष्टाचारी तर राहुल गांधी हेच आहेत आणि कौटुंबिक भ्रष्टाचार आहे असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार भाजपला प्रचार करण्यापासून रोखत असल्याचा आरोप करत भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. येथील अधिकारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यानं त्यांना कामकाजापासून लांब ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. रोटी न रोजगार मोदी जी झोला उठाकर जाने के लिए हो तैयार अशी टिप्पणी रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तर देशातील अर्थव्यवस्था ढासळल्याचंही रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तुम्ही होता कोण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणारे? तुमच्या बापाची दिल्ली आहे का? वादग्रस्त सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांना केलाय. दिल्लीतल्या एका जनसभेत ते बोलत होते. भाजप आमदार ओपी शर्मा यांना सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याचे आदेश दिलेत. ओपी शर्मा यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो शेअर केला होता. राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारच्या मोहिमेत जवानांच्या फोटोचा वापर करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली होती. त्यानंतर ओपी शर्मांना ही पोस्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक जाहीर होताच नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुसे येथे रस्त्याच्या कामासाठी असलेले 4 ट्रॅक्टर मध्यरात्री नक्षलवाद्यांनी जाळले. यावेळी माओवाद्यांनी मजुरांना देखील मारहाण केली. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भलसेमधील भत्री बाजार येथे भूस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेत भत्री बाजारपेठेतील तब्बल 13 दुकानं काढली गेली आहेत. यावेळी भारतीय जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. या घटनेत किती जीवितहानी झाली हे अजूनही समजू शकलेलं नाही. नागपूर मुंबई या नियोजित समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली आहे. मात्र स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरील राज्यातील लोकांना काम मिळत असल्यामुळे स्थानिकांवर अन्याय होतोय. त्यामुळे शिक्षित बेरोजगार युनियन संघाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन ही मागणी रोजगार मिळाला नाही तर उग्र आंदोलन करून समृद्धीचं काम बंद पडू असा इशारा यावेळी देण्यात आला. फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसतोय. फलाट तिकिटाची वेळ संपल्याचं कारण देत त्यांच्याकडून 250 रुपयाचा दंड आकारला जातो. गाडीला विलंब होणं ही प्रवाशांची चूक नसती तरी 2 तासाची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम असल्यानं त्याचा भुर्दंड प्रवाशांना भरावा लागतोय. पुण्यात महिला नगरसेविकेकडनं ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आली. आरती कोंढरे असं महिला नगरसेविकेचं नाव आहे. दुपारी 2 वाजता ही मारहाण झाली असून बंड गार्डन पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परदेशी नागरिक आणि फाशीची शिक्षा झालेले कैदी वगळून इतर सर्व कैद्यांना कुटुंबातील मृत्यूसारख्या दुःखाच्या आनंदाच्या प्रसंगी 14 दिवसाचा आपत्कालीन पॅरोल मागण्याचा हक्क आहे. तर तुरुंग प्रशासन सबर कारण असल्याखेरीज या पॅरोलमध्ये मनमानी कपात करू शकत नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उन्हाच्या झळापासून वाचण्यासाठी थंड पेय पिणाऱ्या डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिलाय. सध्या ऋतुबदलाचा काळ सुरू असून हे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्यानं सर्दी, खोकला, ताप, संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त झाले. तसंच अतिसाराच्या रुग्णांमध्येही नोंद घेण्याइतपत वाढ झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मोनो रेल्वेचा चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा संपूर्ण टप्पा सुरू झाल्यापासून पहिल्या 8 दिवसात मोनो रेल्वेमधून 1,99,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे. महत्वाचं म्हणजे मोनो रेल्वेला यातून सुमारे 36,09,000चा महसूल प्राप्त झाला आहे.
घोटाळेबाज नीरव मोदी विरोधात ईडीनं विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले तसंच त्याच्याकडील महागड्या चित्रांचाही लिलाव करण्याच्या दृष्टीनं कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. लग्न समारंभ म्हटलं की मंगलाष्टका आल्या, मात्र आपल्याकडे स्वतःच्याच लग्नात मंगलाष्टका देणारा नवरदेव तुम्ही पाहिलाय का, असा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यात मंगलाष्टका म्हणण्यासाठी स्वतः नवरदेवानं माईकचा ताबा घेतला आहे. अलीकडेच त्याच्या आगामी मलंग सिनेमातला त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या झकास अभिनेत्याचा फिटनेस पाहता लवकरच ते तैमूर बरोबरही मुख्य भूमिकेत झळकतील असं त्याच्या चाहत्याने मस्करीत म्हटलंय. आणि अनिल कपूर यांनी चाहत्यांच्या इच्छेचा मान राखत मला तैमूर सोबत काम करायला आवडेल असं म्हटलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.